नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, बांधकाम कामगार योजना जिच्या अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो। मित्रांनो, या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंद करावी लागते आणि ही नोंद करण्यासाठी 90 दिवस काम केल्याचा पुरावा, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आपल्याला अनिवार्य ठेवण्यात आलेले आहे। आणि हे प्रमाणपत्र नक्की कुठे मिळेल, एकदम सोप्या पद्धतीने हे प्रमाणपत्र कुठे आपल्याला काढता येईल, कोणत्या अधिकाऱ्याकडे जावं लागेल, आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून, आपल्या ग्रामसेवकच्या माध्यमातून हे 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आपल्याला मिळवता येतं। आणि मित्रांनो, हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं घडून आलेलं आहे, ग्रामसेवक या प्रमाणपत्रावरती सही देत नाही, तुम्हाला ग्रामसेवक हे 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र देत नाही। मग मित्रांनो, ग्रामसेवक नेमका सही का देत नाही, ग्रामसेवकाने जर सही दिली नाही तर हे प्रमाणपत्र आपल्याला कुठून काढता येईल? या प्रमाणपत्रावर प्राधिकृत अधिकाऱ्याची सही असल्याशिवाय हे प्रमाणपत्र मंजूर केलं जात नाही। मग या प्रमाणपत्रावर कोणत्या अधिकाऱ्याची सही घ्यावी लागेल, याच्या संदर्भातली स्पष्ट आणि सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर पाहू शकता मित्रांनो, बांधकाम कामगारांची ग्रामीण व शहरी भागात सहजतेने, तत्परतेने व गतीने नोंद व्हावी यासाठी नोंदणी अधिकारी घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या मार्फत 2 जानेवारी 2018 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या GR अंतर्गत कोणकोणते नोंदणी अधिकारी घोषित करण्यात आलेले आहेत या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी पहा, विभाग देण्यात आलेला आहे ग्राम विकास विभाग। ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून गट विकास अधिकारी, पंचायत समिती असे सर्व अधिकारी बांधकाम कामगारांच्या नोंदी घेऊ शकतात, बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देऊ शकतात। तसेच मित्रांनो, दुसरा विभाग आहे नगर विकास विभाग। नगर विकास विभागाच्या माध्यमातून वार्ड ऑफिसर, महानगरपालिका, तसेच नगर विकास विभागाच्या माध्यमातून मुख्य अधिकारी, नगर परिषद सर्व, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उप अभियंता, जलसंधारण विभागाच्या माध्यमातून उप अभियंता, पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून सुद्धा उप अभियंता, कामगार कल्याण मंडळ कामगार विभागाच्या माध्यमातून सहाय्यक कल्याण आयुक्त, कामगार विकास अधिकारी, कामगार कल्याण अधिकारी, तसेच कामगार विभागाच्या माध्यमातून कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य, अप्पर कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सहकारी कामगार अधिकारी, कामगार अन्वेषक, तसेच दुकाने निरीक्षक असे या 8 विभागाच्या माध्यमातून एकूण 16 पदाधिकारी बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देऊ शकतात, बांधकाम कामगाराच्या नोंदी घेऊ शकतात। यामध्ये पहिल्याच क्रमांकावरती ग्राम विकास विभागाचे नाव आहे। तर मित्रांनो, हा GR पाहिल्यानंतर तुम्हाला स्पष्ट माहिती समजली असेल। ग्रामसेवकाने या GRच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे, मात्र ग्रामसेवक सही का देत नाही, हे प्रमाणपत्र आपल्याला का देत नाही याचं कारण सुद्धा थोडक्यात जाणून घ्या मित्रांनो, काही काळापूर्वी ग्रामसेवकाच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र भरपूर दिले जात होते, पण मित्रांनो, काही लोकांच्या माध्यमातून ग्रामसेवकावर दबाव टाकून हे प्रमाणपत्र जबरदस्तीने मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जबरदस्तीने प्रमाणपत्र मिळवून बांधकाम कामगार योजनेच्या कॅटेगरीमध्ये बसत नसून सुद्धा बरेच लोक आतापर्यंत लाभ घेत आहेत। त्यासाठी मित्रांनो, शासनाने ग्रामसेवकाच्या हातून हे अधिकार काढून घेतलेले आहेत। आता ग्रामसेवकाला तुमच्या प्रमाणपत्रावरती सही देता येणार नाही। मग मित्रांनो, नक्की हे प्रमाणपत्र देणार तरी कोण, याच्या संदर्भात सुद्धा 23 सप्टेंबर 2021 रोजी एक नवीन GR काढून शासनाने बांधकाम कामगाराच्या नोंदी करण्यासंदर्भातले अधिकारी किंवा विभाग ठरवलेले आहेत। मित्रांनो, त्या संदर्भातला सुद्धा हा GR तुम्ही पाहू शकता। हा GR देखील बांधकाम कामगारांची ग्रामीण व शहरी भागात सहजतेने, तत्परतेने व गतीने नोंद व्हावी यासाठी नोंदणी अधिकारी घोषित करण्याबाबतचा आहे। मित्रांनो, यामध्ये कोणकोणते नोंदणी अधिकारी घोषित करण्यात आलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही मगाशी पाहिलेल्या GR मध्ये एकूण 7 विभाग होते, मात्र या GR मध्ये फक्त एका विभागाच्या माध्यमातून या योजनेसाठी नोंदणी अधिकारी घोषित करण्यात आलेले आहेत। पाहू शकता मित्रांनो, कामगार विभागाच्या माध्यमातून अप्पर कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सहकारी कामगार अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यकारी अधिकारी व उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, तसेच सुविधाकारक दुकाने निरीक्षक अशा पद्धतीचे 6 अधिकारी या GRच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेले आहेत।
मित्रांनो, फार दिवसापूर्वी हा GR काढण्यात आलेला आहे, मात्र तसे परिपत्रक आता ग्रामसेवकांना BDOच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ग्रामसेवक आपल्या प्रमाणपत्रावरती सही देण्यास नकार करत आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा GR काढून फक्त एका विभागाच्या माध्यमातून बांधकाम कामगार योजनेच्या नोंदी स्वीकारल्या जाणार आहेत। एकाच विभागाच्या माध्यमातून या एका विभागातील ठराविक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत किंवा त्यांच्या नोंदी स्वीकारल्या जाणार आहेत। त्यामुळे ग्रामसेवकावर दबाव टाकून किंवा ग्रामसेवकाला भांडून आपण प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करू शकत नाही। ग्रामसेवकाच्या हातामध्ये हे अधिकार आता ठेवलेले नाहीत। ग्रामसेवकाचे अधिकार काढून आता GR मध्ये दाखवल्याप्रमाणे या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या नोंदी घेतल्या जाणार आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने बांधकाम कामगार योजनेच्या नवीन नोंदी संदर्भात महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।